वक्फ विधेयक 2025 यामध्ये करण्यात आलेले नवीन बदल भाग 1. सर्वप्रथम जुन्या वक्फ विधेयकातलं सर्वात विवादित कलम 40 ज्या अंतर्गत वक्फ बोर्ड कोणत्याही खाजगी संपत्ती, मंदिर किंवा ट्रस्टला वक्फ संपत्ती म्हणून घोषित करू शकत होते आणि त्याबाबतचा वक्फ बोर्डचा फैसला किंवा निर्णय अंतिम मान्यता यायचा. परंतु आता अशा संपत्तीची राज्य सरकारद्वारे चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहे. नंबर 2, जे लोक गेल्या 5 वर्षात नवीन मुसलमान बनलेले आहे, म्हणजे नव्यानेच त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारलेला आहे, ते आता वक्फमध्ये कोणतीही संपत्ती किंवा दान धर्म करू शकणार नाही. नंबर 3, वक्फ संपत्ती ज्या तारखेला वक्फ संपत्ती म्हणून घोषित करण्यात आली त्या तारखेपासून 90 दिवसाच्या आत त्याला आता उच्च न्यायालयामध्ये आव्हान देता येतं किंवा चॅलेंज करता येतं. आणि नंबर 4, वक्फ अल औलाद यानुसार महिलांना सुद्धा आता वक्फ संपत्तीमध्ये उत्तराधिकारी मानण्यात येईल. याचा भाग 2 लवकरच घेऊन येतोय. तोपर्यंत हे बदल तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.